नमस्कार मित्रांनो, मी आपला सुमित जैन. रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज बघू शकता आपण आपल्या शेततळ्यासाठी पन्नी टाकण्याचं काम चालू आहे. त्यामध्ये आपण सिल्वर ब्लड कंपनीचं कापड पन्नी ही सिलेक्ट केलेली आहे. जे आपल्या 24x24 4 मीटर खोलीच्या शेततळ्याला 1400 मीटर बसत आहे स्क्वेअर मीटर. आपण ही 90 रुपये स्क्वेअर मीटरनी खरेदी केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला आज जोडणीचं काम चालू आहे. 24x24 फुटाची आपल्याला पन्नी मिळालेली, त्याची पूर्ण आता तळामध्ये टाकून घेतलेली. आता जोडणीचं काम चालू करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे दोघं जण पण चाराट लावून ओढून घेत आहे. पूर्ण मेजरमेंट काढल्याच्या नंतर हे चिटकायचं काम चालू करतात. अशा प्रकारे आता आपलं चिटकण्याचं काम चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मेजरमेंट काढून पूर्ण कापड पांघरून घेतलेलं आहे. सिल्वर ब्लड कंपनीचा 500 मायक्रॉनचा सिम्बॉल आलेला आहे आपल्याला पन्नीवर. त्याची आपली 5 वर्ष कंपनीची वॉरंटी आहे. ही जी मशीन आहे ती चिटकण्याचं काम करते. जी ऑटोमॅटिक चिटकते. पहिली जी मशीन होती त्यांची ते हाताने चिटकते, ही ऑटोमॅटिकली चिटकते. खालून 2 रोड राहते, त्यामध्ये जी गरम भाग चालते ती पूर्णपणे पन्नी प्रेस होऊन एकदम चांगल्या प्रकारे चिटकली जाते. तर हाताने पकडली की ऑटोमॅटिकली पुढं चालते, पन्नी पूर्ण चांगल्या प्रकारे जॉईन होते. याला पण अनुभवी माणूस लागत असतो. आपले मित्र, आपले भाषे पन्नी ओढण्यासाठी अमोल धानोरे यांची स्पेशल आपल्या पन्नी टाकण्यासाठी सहकारी. नंतर आपण आता पुढं जनरेटर 3 HP 3 फेजचं जनरेटर लागत आहे या मशीनसाठी. आपले पूर्ण मित्रपरिवार, भाषे, बंधू, वडील यांच्या साहाय्याने आपण ही पन्नी पूर्ण ओढून आतरून घेतलेली आहे. कमीत कमी ते 7 ते 8 जण माणसं लागत आहेत पन्नी ओढण्यासाठी, कारण की लेबर असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. भरपूर पन्नी जड राहते. पन्नी टाकल्यानंतर आपण लगेच मोटर चालू केलेली आहे. आपल्याला 2 मोटर चालू करून आपण शेततळं भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण साईडने अशी गोण्या ठेवलेल्या आहे पन्नी उडवू नये म्हणून. साईडने एक दांड घेतलेला 1 फूट खोलीचा, त्याच्यातले निघालेल्या मातीने आपण पूर्ण पन्नी हे करून घेतलेली. बाजून कंपाऊंड पण मारून घेतलेलं आहे, ज्याला आपण 15 बाय 15च्या स्पेसने पोल टाकलेले आहेत 15 फुटावर, आणि 4 फूट हाईटची जाळी लावून पूर्ण कंप्लीट केलेली आहे. आणि आपण शेततळ्यामध्ये पाणी किती लिटर किती फूट राहिले याच्यासाठी आपण सगळे एक साईडने ही गोळाने पूर्ण आकडे मारून घेतलेले. जे बुडापासून आपण मारत वरती आणलेले आहे. तर 24 फूट हाईट आपली असती, पाणी राहणार आहे 1 फूट आपला स्पेस वरती सोडून देणार आहे. तर आपलं बुडापासून शेंड्यापर्यंत 24 फूट अशी हे येणार आहे. आपण नंतर 4 मोटर लावून कंप्लीट केलेलं आहे. शेततळ भरून घेतलेलं आहे. त्याला आपल्याला पूर्ण 8 ते 10 दिवस पूर्ण लागलेले भरायला. एका टायमाला आपण 4 मोटर चालू केलेली आहे. वेगळं सोलरवर सारखं पाणी चालतं आहे, त्यामुळे 8 दिवसात आपण पूर्ण भरून घेतलेली. कोणाला जर शेततळ करायचं झालं तर 24x24च्या शेततळ्याला मला पूर्ण 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण खोलीकरण 65,000 रुपये, डबे 8,000 रुपये, कंपाऊंडला 22,000 रुपये, नंतर